स्टुडंट्स, आज आपण इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्सने इनव्हर्स काढले होते. आता आपण त्याच चार मॅट्रिक्सचे इनव्हर्स आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने काढणार आहोत. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या मेथडमध्ये थोडासा स्लाइट चेंज आहे, तो चेंज फक्त समजून घ्यायचा आहे आणि मग त्या मेथडने आपण त्या मॅट्रिक्सचे इनव्हर्स काढणार आहोत. अर्थातच आन्सर्स जे लास्ट व्हिडिओमध्ये फायनल आन्सर्स आले होते तेच आन्सर्स इथे सुद्धा यायला पाहिजेत, कारण क्वेश्चन 6 आपण रिपीट करतोय पण मेथड मात्र कॉलमची वापरत आहोत. मग आता मॅट्रिक्सचा इनव्हर्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने काढताना डेफिनेशन ही वापरायची. आपली डेफिनेशन a × a इनव्हर्स इक्वल टू I ही आपण रो साठी वापरली होती. आता कॉलम साठी आपण a इनव्हर्स × a इक्वल टू I वापरतोय. रिझन तेच आहे पहा की दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या मॅट्रिक्सच्या रो घेतल्या जातात, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम घेतले जातात आणि मग आपण ट्रान्सफॉर्मेशन ह्या दोघांवर करणार आहोत. कारण आपल्याला इनव्हर्स माहित नाहीये आणि इनव्हर्स माहित करून घेण्यासाठी आपण या मॅट्रिक्सवर ट्रान्सफॉर्मेशन करत असताना ह्या मॅट्रिक्सच्या कॉलम मध्ये जर चेंज केला तर मग मात्र त्या ट्रान्सफॉर्मेशन मुळे आपल्याला मिळणारा आन्सर हे युनिक किंवा सेम आन्सर मिळतं आणि म्हणून आपण ही डेफिनेशन यूज करत आहोत. मग आता क्वेश्चन नंबर 1 चा मॅट्रिक्स काय आहे पहा. सो लेट A इक्वल टू 1 2 2 -1. त्याचा डिटर्मिनंट आधी काढून घेऊ आपण. सो डिटर्मिनंट ऑफ A इज 1 2 2 -1. 1 × -1 होईल -1 -2 × 2 होईल 4 -1 -4 तो -5 which is not equal to 0 आणि नॉन झिरो आन्सर आल्यामुळे A इनव्हर्स एक्झिस्ट असणार आहे. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण लिहिलं होतं. आता आपण डेफिनेशन यूज करणार. वी हॅव डेफिनेशन A इनव्हर्स × A इक्वल टू I आणि A इनव्हर्स तसाच, कारण इनव्हर्स आपल्याला माहित नाही तो काढायचा आहे. A हा मॅट्रिक्स आहे 1 2 2 -1 आणि इक्वल टू चा आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. अर्थातच आपण ह्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करतो आणि हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट झाला म्हणजे इकडे आपल्याला मिळणारा मॅट्रिक्स हा इनव्हर्स मॅट्रिक्स असतो हे आपल्याला माहित आहे. मग आता ह्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मध्ये कन्व्हर्ट करताना जो पाथ यूज करायचा आहे तो कोणता आहे पहा. मग दिलेला मॅट्रिक्स आपल्याला 1 0 0 1 मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. तर तो पाथ असा आहे की आपण ह्या एलिमेंटला 1 करून घेणार, त्यानंतर ह्या एलिमेंटला 0 करून घेणार, त्यानंतर ह्या एलिमेंटला 1 आणि त्यानंतर ह्या एलिमेंटला 0. ह्या पाथने आपण 1 0 1 0 मध्ये ह्या मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करणार आहोत. थोडक्यात कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करत असताना पहिल्या रोचे 1 0 आणि नंतर दुसऱ्या रोचे 1 0 आपण करतोय, लक्षात घ्या. मग आता पहिला एलिमेंट आपल्याला इथं 1 पाहिजे, तो 1 आहे पहा. त्याच्या पुढचा आपल्याला 0 करायचा आहे म्हणजे सेकंड कॉलम मध्ये आपल्याला चेंज करायचा आहे. मग सेकंड कॉलम मध्ये 0 करताना अर्थातच ह्या 1 चा यूज करणार. म्हणजे सेकंड कॉलम मध्ये चेंज करायचा आहे. सेकंड कॉलम मध्ये 0 करताना ह्या 1 चा म्हणजे फर्स्ट कॉलमचा यूज करणार. 2 -2 0 होईल म्हणजे सेकंड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मायनस करताना याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो कॉलमचा चेंज राहील सेकंड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मायनस आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. सो आपल्याला मिळेल A इनव्हर्स. कॉलम नंबर 2 मध्ये चेंज आहे, पहिला कॉलम तसाच राहणार आहे इक्वल टू, इकडे पण तेच. कॉलम नंबर 2 काय पहा 2 -1 आणि इकडे पण आहे 0 1 यांच्यातून मायनस करा म्हणतोय आपण आणि पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचं असं सांगितलं. सो पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करा. इथं 1 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 येईल आणि इकडे पहिल्या कॉलमच्या 1 0 जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 0 होईल. मग 2 - 2 0 -1 -4 -5 0 -2 होईल -2 आणि 1 0 1 - 0 येईल 1. सो पहिल्या कॉलमचा दुसऱ्या कॉलमचा चेंज आपण करून घेतला. 1 नंतर इथं 0 आला, आता इथं 1 यायला पाहिजे पहा. इथं 1 आला, इथं 0 आला, तर इथं 1 यायला पाहिजे.
म्हणजे मला परत सेकंड कॉलम मध्येच चेंज करायचं आहे, मला इथं 1 पाहिजे. मग आपण जे शॉर्टकट सांगितलं होतं की मग त्याच नंबरने डिवाइड करून घ्यायचं, म्हणजे -5नेच आपण सेकंड कॉलममध्ये डिवाइड करून टाकू. सो सेकंड कॉलमला -5ने डिवाइड करा. सो A इन्व्हर्स इनटू, आता तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलाय आणि तुम्हाला तो समजलाय असं गृहीत धरून मी इकडचं शिकवतोय, म्हणजे तुम्हाला हे इझिली कळेल. त्यामुळे लास्ट व्हिडिओ आधी व्यवस्थित बघा, प्रॅक्टिस करा, म्हणजे ह्या व्हिडिओ मधलंही तुम्हाला इझिली कळेल. पहिला कॉलम कसा असतात, कुठलाही चेंज नाहीये. दुसऱ्या कॉलमला -5 ने डिवाइड केला, 0 ला डिवाइड केलं 0, -5 ला -5 ने डिवाइड केलं 1, इकडं -5 ने -2 ला डिवाइड केलं प्लस होईल 2/5, आणि 1 ला -5 ने डिवाइड केलं -1/5. काय झालं पहा, 1 झाला, 0 झाला, त्याच्या खाली पण आता 1 झाला. आता राहिला फक्त हा 2, याला 0 करायचं ह्या 1 चा वापर करून. थोडक्यात काय, हा 1 झाला तर याला 0 करताना ह्याच 1 चा आपण वापर करणार. मग 2 - 2 0 होणार आहे पहा. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला 0 पाहिजे, सो पहिल्या कॉलम मध्ये चेंज होईल. पहिल्या कॉलम मधून दुसरा कॉलम मायनस करायचा आहे, पण इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार, त्याशिवाय 0 येणार नाही. आणि मग फायनल आन्सर पण आपल्याला याच्यामुळे मिळणार आहे पहा. पहिल्या कॉलम मध्ये चेंज आहे, म्हणजे दुसरा कॉलम असाच राहील तिकडे पण. आता C1 मायनस, पहिल्या कॉलम मधून मायनस करायचंय 1 2 1 2, आणि इकडं पहिल्या कॉलम मध्ये 1 0. पहा, हा 1 0 घेतला आणि हा 1 2 घेतला. पहिल्या कॉलमचे 4 एलिमेंट घेतले, तिकडचे 2 इकडचे 2, त्यांच्याकडून आपण मायनस करायला सांगितलं. दुसऱ्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 0 1 ला, तर 0 2 होईल. आणि इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4/5, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2/5, आणि हा मायनस आणि हा मायनस होईल प्लस 2/5. सो 1 - 0 होईल 1, 2 - 2 होईल 0, यासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन केलं. 5 × 1 5 - 4 1/5, सो 1/5 आला, आणि 0 + 2/5 म्हणजे 2/5 आहे. सो A इन्व्हर्स इनटू आला आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो A इन्व्हर्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वल टू, इकडं आहे 1/5 2/5 2/5 आणि -1/5. Therefore, मग आता A इन्व्हर्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर A इन्व्हर्सच राहील, कारण कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. आणि राईट साइडचा मॅट्रिक्स काय आहे, तो आहे तसंच लिहून काढू आपण. 1/5 2/5 2/5 and -1/5. सो हा मिळाला आपल्याला A इन्व्हर्स युजिंग इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. यालाच आपण अपॉन 5 कॉमन काढून काय लिहितं पहा, वरचे 1 2 2 -1 लिहिलेले. आणि मग हेच आन्सर आपलं लास्ट व्हिडिओमध्ये आलेलं होतं, चेक करा, आणि ते सेम यायलाच पाहिजे, अदरवाईज मग आन्सर चुकलंय असं म्हणावं लागेल. मग क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण. एक मॅट्रिक्स दिलाय बघा आपल्याला, नेहमीप्रमाणे A इक्वल टू घेऊ. त्याचा डिटर्मिनंट जर तुम्ही फाइंड केला, सो डिटर्मिनंट असणार आहे 2 - 3 - 1 2. सो 2 × 2 होईल 4, -1 ला -3 ने मल्टिप्लाय केलं +3 होईल. 4 - 3 आला 1, which is not equal to 0. Therefore A inverse exists. आणि मग आता आपण वापरणार डेफिनेशन that A inverse into A equal to R. हीच डेफिनेशन का, कारण आपण इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय म्हणून. सो A इन्व्हर्स तसाच मॅट्रिक्स A गिवन आहे आपल्याला 2 - 3 - 1 2 इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे 2/2 चा 1 0 0 1. आपल्याला ह्या मॅट्रिक्सला ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, आणि आपला पाथ काय आहे तो लक्षात घ्या. आपण याला 1 केल्यानंतर याला 0 करणार, याला 1 आणि नंतर याला 0, ह्या मार्गाने आपण जाणार आहोत. तर मग इथं 1 पाहिजे, म्हणजे ह्या 2 च्या जागेवर 1 पाहिजे पहा. मग 2 च्या जागेवर 1 पाहिजे तर एकतर 2 ने डिवाइड करून घ्या, किंवा ह्या 2 ला
कशाने तरी मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये जर -3 जसं 2 ला 2 ने मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये जर -3 ॲड केला तर 4 - 3 1 मिळू शकतो. मग मी एक काम करतो, पहिल्या कॉलममध्ये एक चेंज करतो, पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करून घेतो. बऱ्याच जणांकडून एक मोठी चूक होते की ते काय करतात, 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 4 येणार आहे, 4 मध्ये -3 ॲड करतात आणि प्लस C1 ट्वाइस C1 प्लस C2 करतात आणि याच्यामुळे जे आन्सर येतं ते रॉंग आन्सर येतं. त्यामुळं जर तुम्ही एक त्याच कॉलमला कशाने मल्टिप्लाय करत असाल तर त्याच्यात कोणतीच कॉलम ॲड करू नका, आधी ही स्टेप करून घ्या. म्हणजेच पहिल्या कॉलमला आपण 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. सो A इनव्हर्स इनटू पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केलं 4 - 2 होईल, इकडचा -3 तसाच. इकडे पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 0 होईल, इकडचा 0 1 तसाच. आता इथं आपल्याला 1 पाहिजे पहा, मग 1 आणण्यासाठी ह्या कॉलमचा वापर करू. ह्या कॉलममध्ये हा कॉलम ॲड केला तर 4 - 3 1 होईल. सो फर्स्ट कॉलममध्ये सेकंड कॉलम जर ॲड केला तर होणारं ट्रान्सफॉर्मेशन काय आहे पहा. या दोघांची ॲडिशन करायची पहा, कॉलमची फर्स्ट आणि सेकंड. 4 - 3 1, -2 + 2 0, इकडचा -3 2 तसाच. इकडे ती ॲडिशन करा, 2 + 0 2, 0 + 1 1 आणि इकडचा 0 1 तसाच. आपल्याला जो 1 इथं पाहिजे होता तो मिळाला पहा. 1 मिळाला त्यानंतर इथं 0 आणा, म्हणजे इथं 0 आणायचा. -3 मध्ये +3 घेऊ आपण. सो सेकंड कॉलम मध्ये चेंज करून घेऊ. सेकंड कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम ॲड करायचा, पण याला 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं, म्हणजे -3 मध्ये +3 होऊन तो एलिमेंट 0 होईल, म्हणजे आपल्याला 0 मिळेल या पोझिशनला. सो A इनव्हर्स इनटू चेंज कोणात नाही आहे पहा, सेकंड कॉलम मध्ये चेंज आहे, फर्स्ट कॉलम तसाच येईल. कॉलम मधलं चेंज आपण करून घेऊया. सेकंड कॉलम मध्ये चेंज आहे 1 0 सॉरी -3 2 आणि 0 1, -3 2 आणि 0 1 मध्ये चेंज करायचं आहे. फर्स्ट कॉलमला 3 ने मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट कॉलमला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 0 येईल. सो 3 0. इथं पण फर्स्ट कॉलमला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 3 जा 6, 3 × 1 is 3, 6 3. सो -3 + 3 0 होईल बघा, 2 + 0 2 होईल, त्यानंतर 0 + 6 6 आणि खाली 1 + 3 दिसतोय तो 4 लिहून टाकू. सो 1 0 मिळालाय पहा आपल्याला, 1 0. आता इथं 1 पाहिजे, म्हणजे इथं 1 पाहिजे, म्हणजे सेकंड कॉलमला चेंज पाहिजे. सो 2 च्या जागी 1 पाहिजे, मग 2 ला 2 ने डिवाइड करून टाका. मग सेकंड कॉलम मध्ये चेंज करू आपण, सेकंड कॉलमला 2 ने डिवाइड करून घेऊ. सो A इनव्हर्स, मग एलिमेंट्स कोणते आहेत पहा. चेंज सेकंड कॉलम मध्ये आहे, फर्स्ट कॉलम तसंच. इकडे पण फर्स्ट कॉलम तसंच आहे, लिहून काढू. सेकंड कॉलमला 2 ने डिवाइड करून घ्या. 0 ला डिवाइड केलं 0, 2 ला 2 ने डिवाइड केलं 1, इकडे 2 ने डिवाइड करून घ्या. 6 ला 2 ने डिवाइड केलं 3, 4 ला 2 ने डिवाइड केलं 2. आणि मग झालंय का पहा, इव्हेंच्युअली आपल्याला 1 0 0 1 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळून गेलाय. सो A इनव्हर्स इनटू आयडेंटिटी इक्वल टू 2 3 1 2 आणि A इनव्हर्स इनटू I असतो A इनव्हर्स, आणि म्हणून फायनल आन्सर मिळाला आपल्याला 2 3 1 2, हा राहील इनव्हर्स. आता मॅट्रिक्स नंबर 3 क्वेश्चन 3 बघू आपण. सो मॅट्रिक्स दिलाय आपल्याला, तर नेहमीप्रमाणे A मानून घेऊ. 0 1 2 1 2 3 and 3 1 1. डिटर्मिनंट घेऊ आपण गिवन मॅट्रिक्सचा. सो 0 1 2 1 2 3 and 3 1 1 हा गिवन मॅट्रिक्स आहे. डिटर्मिनंट फाइंड आउट करा. पहिलं 0 चं कॅल्क्युलेशन घेऊन यूज नाही, ते सगळं 0 होणार आहे. दुसऱ्याला घ्या, त्याला आपण मायनस घेत असतो. सो 0 - 1 म्हणतो मी. हा 1 ची रो कॉलम डिलीट झाली, हे 4 एलिमेंट बनतात. सो 1 × 1 is 1 -3 × 3 9 प्लस 2 टाइम्स. पुढच्याला प्लस घेतो आपण, त्याची रो कॉलम डिलीट झाली, तर हे 4 ला 3, 1 × 1 is 1 -3 × 2 6. So this is equal to 1 - 9 - 8 आणि हा मायनस होईल प्लस 8. 1 - 6 - 5 × 2 will -10.
So 8 minus 10 होतो minus 2 which is not equal to 0. Therefore A inverse exists. आणि मग इनव्हर्स असल्यामुळं आपण त्याला कन्वर्ट करणार using definition of inverse. Therefore we have A inverse into A equal to identity matrix. So A inverse into A matrix A का है पा 0 1 2 1 2 3 and 3 1 1 equal to identity matrix is 3 by 3 चा 1 0 0 0 1 0 0 0 1. मग आता 3 by 3 चं कन्वर्जन आपण कसं करतो पहा ते लक्षात घ्या. 3 by 3 च्या मॅट्रिक्सच्या कन्वर्जन मध्ये आपण दिलेल्या मॅट्रिक्सला 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 मध्ये कन्वर्ट करतोय. याला 1 केल्यानंतर या दोघांना आपण 0 करणार. त्यानंतर या सेकंड रो च्या एलिमेंटला आपण 1 करून नंतर याला आणि याला 0 करणार. त्यानंतर ह्या एलिमेंटला 1 करून ह्या दोघांना 0 करणार. सो पाथ असा आहे पहिली रो चा 1 0 0 नंतर दुसऱ्या रो ची 1 0 0 मग तिसऱ्या रो ची 1 0 0. सो कॉलम साठी रो वाइज आपण 1 0 करतोय लक्षात घ्या. थोडक्यात मला इथं 1 पाहिजे आता. सो पहिल्या कॉलम मध्ये चेंज पाहिजे. मग पहिल्या कॉलम मध्ये मी दुसऱ्या रो चा 1 आणतो म्हणजे पहिल्या कॉलमला दुसऱ्या कॉलम बरोबर इंटरचेंज करतो. सो A इनव्हर्स इनटू पहिले दोन कॉलम इंटरचेंज करायचे 1 2 1 इकडे येईल आणि हा 0 1 3 इकडे इकडचा 2 3 1 तसाच इकडे पण तेच. हा 0 1 0 पहिल्या कॉलमला जाईल आणि 1 0 0 सेकंड कॉलम आणि लास्ट कॉलम तसा 0 0 1 चा. काय झालं पहा हा 1 झालाय. त्याच्या पुढचे दोन आपल्याला आता 0 करून घ्यायचे. त्यातला एक ऑलरेडी 0 आहे. फक्त एकच 0 करावा लागेल आणि हा 0 करायला अर्थातच आपण ह्या 1 चा यूज करणार. म्हणजे थर्ड कॉलमला 0 करण्यासाठी फर्स्ट कॉलमचा यूज करणार. सो थर्ड कॉलम मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. थर्ड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मायनस करायचा आहे पण याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 2 0 होईल. सो 2 टाइम्स. सो चेंज करायला पहा मग A इनव्हर्स इनटू कॉलम 3 मध्ये चेंज आहे. मग पहिले दोन कॉलम आहे तसेच लिहून काढा. इकडे पण तेच 0 1 0 1 0 0. चेंज काय सांगितलं पहा थर्ड कॉलम मधून मायनस करायचं सांगितलंय. मग थर्ड कॉलम आपला आहे 2 3 1. सो 2 3 1 मायनस करायचं सांगितलं आपण आणि इकडचा थर्ड कॉलम आहे 0 0 1. सो 0 0 1 म्हणजे तो मायनस करतोय आपण. मायनस करताना फर्स्ट कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करतोय. सो फर्स्ट कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 2 होईल पहा 2 4 2 आणि इकडे फर्स्ट कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 0 2 0 होईल. सो 0 2 0. सो 2 minus 2 होईल 0. 3 minus 4 होईल -1 आणि 1 minus 2 होईल -1. त्यानंतर 0 minus 0 is 0. त्यानंतर 0 minus 2 होईल -2 आणि 1 minus 0 मिळेल 1. काय झालं पहा 1 झाला त्याच्या शेजारचे दोन 0 झाले. आता हा मधला एलिमेंट आपल्याला 1 पाहिजे तर लकीली तो पण आपल्याला 1 मिळालेला आहेच. मग आता त्याच्या शेजारचे दोन 0 करायचे. तर त्याच्या शेजारचे हे दोन 0 करायचा म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. सो फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये आपण आता चेंज सांगू. फर्स्ट कॉलम मध्ये इथं 0 पाहिजे तर अर्थातच ह्या 1 चा वापर करून आपण ह्या दोघांना 0 करणार आहोत. म्हणजे फर्स्ट कॉलम म्हणजे 2 2 झालं तर 0 होईल पहा. मग फर्स्ट कॉलम मधून सेकंड कॉलम मायनस करून टाकू पण त्याला अर्थातच 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. कारण या 1 ला 2 ने मल्टिप्लाय झालं म्हणजे 2 2 0 होईल. मग हा झाला फर्स्ट कॉलमचा चेंज. आता थर्ड कॉलमचा चेंज. थर्ड कॉलम मध्ये आपल्याला इथे 0 पाहिजे. -1 मध्ये +1 झाला म्हणजे थर्ड कॉलम मध्ये जर सेकंड कॉलम ऍड झाला तर आपल्याला 0 मिळून जाईल. केलंय काय बघा आपण सेकंड कॉलमचा यूज करून फर्स्ट आणि थर्ड कॉलम 0 करतोय आपण. या सेकंड कॉलमचा यूज करून ह्या दोघांना आपण फर्स्ट आणि थर्ड कॉलमला 0 करतोय. मग आता हे चेंजेस करून घ्या. फर्स्ट कॉलम मधून मायनस करायचे. फर्स्ट कॉलम आहे 1 2 1 त्यातून मायनस करायचं म्हणतोय आपण. इकडचा फर्स्ट कॉलम आहे 0 1 0 मायनस करायचे. सो
मायनस करायचंय पण सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करा. 0 ला मल्टिप्लाय केलं 0, 1 ला मल्टिप्लाय केलं 2, 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 6. इकडे सेकंड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करा. 1 ला मल्टिप्लाय केलं 2, 0 0 ला मल्टिप्लाय केलं 0 होईल. आता हे कॅल्क्युलेशन्स लिहा. सो a इनवर्स इनटू आपला फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये चेंज आहे. मिडल कॉलम म्हणजे नंबर 2 चा कॉलम तसाच इकडे 1 0 0 आहे. हा चेंज लिहा. होईल 1 मायनस 0 होईल 1, 2 मायनस 2 होईल 0, 1 मायनस 6 होईल मायनस 5. त्यानंतर इकडे 0 मायनस 2 होईल मायनस 2, 1 मायनस 0 होईल 1 आणि 0 मायनस 0 होईल 0. हा झाला फर्स्ट कॉलमचा चेंज. थर्ड कॉलमचा चेंज करून घेऊ आपण आता. थर्ड कॉलम मध्ये सेकंड कॉलम प्लस करायचा आहे. पहा थर्ड कॉलम मध्ये सेकंड कॉलम प्लस करा. 0 प्लस 0 होईल 0, मायनस 1 प्लस 1 0 आणि मायनस 1 प्लस 3 2. इकडे पण ते 0 प्लस 1 होईल 1, मायनस 2 प्लस 0 होईल मायनस 2 आणि 1 प्लस 0 होईल 1. सो हा 1 आणि त्याच्या शेजारचे दोन 0 आणले आपण. हा झाला सेकंड रो चा चेंज. आता आपल्याला थर्ड रोला इथे 1 पाहिजे म्हणजे इथे 1 यायला पाहिजे. पण इथे 1 पाहिजे तर मग आपण 2 ने डिवाइड करून टाकू पहा थर्ड कॉलमला. सो थर्ड कॉलम मध्ये आपल्याला 1 पाहिजे म्हणून थर्ड कॉलमला 2 ने डिवाइड केलं थर्ड कॉलम तर काय होईल पहा. मग आता a इनवर्स इनटू चेंज फक्त थर्ड कॉलम मध्ये आहे लक्षात घ्या. मग फर्स्ट कॉलम 1 0 0 1 मायनस 5 3 आहे. पहिले दोन कॉलम तसेच इकडे पण तेच. 2 ने डिवाइड केलं थर्ड कॉलमला इथं होईल 0 0 1. इथं 2 ने डिवाइड केलं तर 1/2, मायनस 2 ला 2 ने डिवाइड केलं मायनस 1 आणि 1 ला 2 ने डिवाइड केलं तर हाफ. सो झाले काय पहा आपल्याला जो इथं 1 पाहिजे होता तो मिळाला. आणि मग आता इथं 0 पाहिजे आपल्याला म्हणजे हे दोन एलिमेंट 0 करण्यासाठी आपण अर्थातच ह्या 1 चा यूज करणार. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये आपल्याला करायचे चेंज. तर फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये चेंज आपण आता पाहू. सो फर्स्ट कॉलम मध्ये -5 च्या जागी 0 पाहिजे मग -5 प्लस 5 व्हायला पाहिजे. सो c1 प्लस थर्ड कॉलमचा जो 1 आहे त्याला 5 ने मल्टिप्लाय करून घेऊ. आणि 3 च्या जागेवर 0 पाहिजे तर 3 3 होईल. म्हणजे सेकंड कॉलम मधून -3 व्हायला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ थर्ड कॉलमला. आणि मग फायनल आन्सर याच्यामुळे आपल्याला मिळेल पहा. जर हे कॅल्क्युलेशन थोडे फास्ट चालले असतील असं तुम्हाला वाटतंय तर मग व्हिडिओ पॉज करून एक एक स्टेप समजून घ्या आणि मगच पुढे जा. कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः केल्याशिवाय तुम्हाला हे येणार नाही. सो आता आपण फर्स्ट कॉलमचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. सो दिलाय आपल्याला a इनवर्स करायचं इक्वल टू चेंज फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. थर्ड कॉलम आहे तसंच लिहून टाकू 0 0 1 आणि इकडे आहे 1/2 -1 आणि प्लस 1/2. सो 1/2 आले. मग आता फर्स्ट कॉलम मध्ये प्लस करायचंय. फर्स्ट कॉलम काय पहा 1 0 -5 आणि इकडे आहे -2 1 0. याच्यामध्ये प्लस करायचं म्हणतोय आपण पण 5 ने मल्टिप्लाय करायचंय थर्ड कॉलमला. थर्ड कॉलमला 5 ने मल्टिप्लाय करा. 0 0 1 ला 5 ने मल्टिप्लाय केलं 0 0 5 होईल. 5 ने जर इथं मल्टिप्लाय केलं तर 5/2. 5 ने इथं मल्टिप्लाय केलं तर -5 होईल आणि 5 ने इथं मल्टिप्लाय केलं तर 5/2 होईल. सो 1 प्लस 0 होईल 1, 0 प्लस 0 होईल 0, -5 प्लस 5 0 होईल. हेच 0 पाहिजे होतं आपल्याला. 2 into 2 -4 होईल. -4 प्लस 5 होईल 1 आणि खालचा 2 तसंच 1 -5 -4 आणि 0 प्लस 5/2 इज 5/2. सो फर्स्ट कॉलम कंप्लीट केला पहा आपण. आता सेकंड कॉलम कंप्लीट करू. सेकंड कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करायचा. सेकंड कॉलम काय पहा तो लिहितो मी. सेकंड कॉलम आहे 0 1 3 0 1 3 आणि एकाचा सेकंड कॉलम आहे 1 0 0 जो दोन मायनस करतोय आपण. पण थर्ड कॉलमला 3 ने मल्टिप्लाय करतोय. थर्ड कॉलम आहे 0 0 1 तो 3 ने मल्टिप्लाय केलं 0 0 3 होईल. या थर्ड कॉलमला 3 ने मल्टिप्लाय केलं 3/2. -1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर -3 आली +3 आणि इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3/2.
आणि मग कॅल्क्युलेशन्स करा. 0 - 0 is 0, 1 - 0 is 1, 3 - 3 is 0. 1 - 3/2 पहा 2 × 1 2 - 3 -1 आणि खालचा 2 तसाच 0 + 3 3 आणि 0 - 3/2 -3/2. सो हा मिळाला आहे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. इकडचा 1/2 -1/2 1/2 तसाच -4 3 -1 तसाच 5/2 -3/2 आणि 1/2 तसेच. सो A इनवर्स इंटू I म्हणजे A इनवर्स. सो इनवर्सचा आन्सर मिळेल आपल्याला 1/2 -1/2 + 1/2 -4 3 -1 5/2 -3/2 आणि 1/2. जर हा कॉमन काढला म्हणजे खालचा 2 कॉमन काढला तर काय होईल? 1 - 1 1 -4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं -8 6 आणि -2 इथं 2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केला असं म्हणू तुम्ही या रोला दुसऱ्या. परत हा खालचा 2 कॉमन काढल्यावर 5 - 3 1 होईल. सो 5 - 3 1. मग क्वेश्चन नंबर 4 काय पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे 3/3 चा. तर आपण नेहमीप्रमाणे A मानून घेऊ. तो आहे 2 0 -1 5 1 0 and 0 1 3. डिटरमिनंट काढून घेऊ आपण त्याचा. सो डिटरमिनंट ऑफ A is 2 0 -1 5 1 0 and 0 1 3. So this is equal to 2 घ्या. त्याची रो कॉलम डिलीट होईल. हे दोन एलिमेंट राहतील 2/2. सो 1 × 3 होईल 3 -1 × 0 होईल 0. पुढचा 0 आहे तर आपण मायनस घेतो. पण 0 असल्यामुळे बाकीचं 2/2 चं कॅल्क्युलेशन आहे 0 होणार आहे म्हणून त्याला 0 देऊन टाकू. पुढचा आपण प्लस घेतो तो आहे -1 आणि त्याची रो आणि कॉलम डिलीट झाल्यानंतर तो 2/2 राहील. सो 5 × 1 is 5 -0 × anything is 0. मग सिम्प्लिफाय करा. 3 - 0 will 3 × 2 will 6. 0 काउंट होणार नाही. 5 - 0 5 × -1 will -5 आणि 6 - 5 is 1 which is not equal to 0 आणि 0 नाही आला याचा अर्थ A इनवर्स एक्झिस्ट असला पाहिजे. सो A इनवर्स एक्झिस्ट आणि मग इनवर्स एक्झिस्ट आहे तर आपण डेफिनेशन वापरू फॉर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो वी हॅव A inverse into A equal to identity matrix. A inverse आपल्याला फाइंड करायचं आहे. मॅट्रिक्स A आपल्याला गिवन आहे is 2 0 -1 then 5 1 0 and 0 1 3 which is equal to identity matrix 3/3 चा लिहून काढू 1 0 0 0 1 0 0 0 1. मग आपल्याला पाथ माहिती आहे की आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सला 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि मग आपला रूट आहे की पहिला हा 1 घेऊ त्याच्या पुढचे दोन 0 करायचे त्यानंतर ह्या 1 ला कन्वर्ट करून नंतर हा आणि हा एलिमेंट 0 करायचा आहे. त्यानंतर ह्या 1 ला कन्वर्ट करून याच्या पुढचे दोन 0 कन्वर्ट करायचे. सो पहिला एलिमेंट 1 पाहिजे तो नाहीये पहा आपण. सो 1 मध्ये कन्वर्ट करायला आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये चेंज करावा लागेल. पहिल्या कॉलम मध्ये मी जर तिसरा कॉलम ऍड केला म्हणजे 2 मध्ये -1 ऍड केला तर 2 - 1 मला 1 मिळेल आणि मग ट्रान्सफॉर्मेशन काय होईल पहा. पहिल्या कॉलम मध्ये चेंज आहे मग दुसरा आणि तिसरा कॉलम आहे तसंच इकडे पण तेच. पहिल्या आणि तिसऱ्या कॉलमची ऍडिशन करा. 2 - 1 is 1 5 + 0 is 5 0 + 3 is 3. इकडे पण तेच 1 + 0 is 1 0 + 0 is 0 0 + 1 is 1. मग 1 नंतर आपल्याला इथं मग ह्या पोझिशनला 1 आणलाय आपण. आता आपल्याला त्याच्या शेजारी दोन 0 पाहिजे तर त्यातले शेजारचे मग ह्या पोझिशनला 1 आणलाय आपण त्याच्या शेजारी आपल्याला दोन 0 पाहिजे
तर त्यातला एक ऑलरेडी 0 आहे पहा. आपल्याला फक्त ह्या पोझिशनला 0 आणायचं आहे, म्हणजे आपल्याला थर्ड कॉलम मध्ये चेंज करायचं आहे. सो थर्ड कॉलम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. थर्ड कॉलम मध्ये 0 आणताना आपण ह्या एलिमेंटचा यूज करतो, 1 चा यूज करतो. तर मग ह्या एलिमेंट मध्ये हा एलिमेंट ऍड केला, -1 + 1 0 होणार आहे, म्हणून C3 मध्ये C1 ऍड करून घेऊ. मग चेंज काय राहील पहा. सो A इनवर्स इंटू चेंज सांगितला आपण थर्ड कॉलम मध्ये, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम आहे तसाच. इकडे पण तेच 1 0 1 0 1 0. थर्ड कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम ऍड करा, थर्ड कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम ऍड करा. -1 + 1 0 0 + 5 5 3 + 3 6 0 + 1 1 0 + 0 0 आणि 1 + 1 होईल 2. आपण हा एलिमेंट 1 करून त्याचे शेजारचे दोन 0 केलेत पहा. आता आपला टार्गेट आहे हा मिडल एलिमेंट. हा मिडल एलिमेंट 1 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तो ऑलरेडी 1 आलेला आहे पहा. मग राहिला आता त्याचे शेजारचे दोन 0 करायचे. तर त्याचे शेजारचे दोन 0 5 5 दिसत आहेत, त्याच्या जागेवर आपण 0 आणू. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. सो फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये होईल चेंज. फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये 5 आलाय, इथं 0 पाहिजे, त्यासाठी आपण ह्या 1 चा यूज करणार. आणि मग 5 - 5 0 व्हायला पाहिजे, म्हणजे फर्स्ट कॉलम मधून थर्ड सेकंड कॉलम मायनस होईल, पण त्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 5 मायनस इथं 5 ने मल्टिप्लाय केलं, -5 झाला 0. सो थर्ड कॉलमचा चेंज पाहता. थर्ड कॉलम मध्ये पण ह्या पोझिशनला 5 आहे, तिथं आपल्याला 0 आणायचं आहे आणि अर्थातच ह्या सेकंड कॉलम मधल्या 1 चा यूज करायचा आहे. सो 5 - 5 करण्यासाठी आपण परत एकदा 5 ने मल्टिप्लाय करणार सेकंड कॉलमलाच. मग आता चेंज काय होईल पहा. फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये चेंज आहे. सेकंड कॉलम आहे तसंच राहील, तर लिहून काढू आपण 0 1 1 देन 0 1 0. सो 0 1 0. मग आता फर्स्ट कॉलमचा चेंज करून घेऊ आपण. फर्स्ट कॉलम मधून मायनस करायचं आहे. फर्स्ट कॉलम आहे 1 5 3, त्यानंतर इकडे 1 0 1, त्यातून मायनस करायचं म्हणतो आपण. मायनस करायचे आणि सेकंड कॉलमला 5 ने मल्टिप्लाय करायचं. सो सेकंड कॉलम 0 1 1 आहे, त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं 0 5 5 होईल. आणि इकडे सेकंड कॉलम 0 1 0 आहे, त्याला मल्टिप्लाय केलं 0 5 0 होईल. सबट्रॅक्शन करून घ्या. 1 - 0 1 5 - 5 0 3 - 5 -2 1 - 0 1 then 0 - 5 -5 आणि 1 - 0 1. सो हा झाला फर्स्ट कॉलमचा चेंज. आता थर्ड कॉलमचा चेंज काय पहा. थर्ड कॉलम मधून मायनस करायचे. थर्ड कॉलम लिहून टाकू आपण 0 5 6 देन 1 0 2. त्यांच्यातून मायनस करायला सांगितलंय आपण. -5 टाइम्स C2. सेकंड कॉलमलाच 5 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. थोडक्यात हेच एलिमेंट मिळणार आहेत पहा. म्हणजे 0 5 5 जे मग अशी मिळाली होती, त्यानंतर 0 5 0. कारण तुम्ही सेकंड कॉलमलाच मल्टिप्लाय केलंय 5 ने, सो तेच मिळणार परत एकदा. सो 0 - 0 होईल 0, 5 - 5 होईल 0, 6 - 5 होईल 1, 1 - 0 होईल 1, 0 - 5 -5 आणि 2 - 0 होईल 2. सो हा झाला चेंज फर्स्ट आणि थर्ड कॉलमचा. आता आपण काय केलंय, ह्या मिडल एलिमेंटला 1 करून त्याच्या शेजारचे दोन 0 आणलेत पहा. आता आपल्याला ह्या एलिमेंटला 1 आणायचंय, म्हणजे हा एलिमेंट हा ऑलरेडी 1 आहे आणि मग त्याच्या शेजारचे दोन 0 करण्यासाठी ह्या दोन कॉलम मध्ये आपल्याला चेंजेस करायला लागतील. कारण आपल्याला इथं 0 पाहिजे आणि म्हणजेच फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये आपण आता चेंज करून घेऊ. फर्स्ट कॉलम मध्ये 0 आणायचा, म्हणजे इथं 0 आणायचा -2. तर -2 मध्ये +2 मिळवला, म्हणजे थर्ड कॉलमला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि प्लस केलं तर तुम्हाला -2 + 2, कारण ह्या 1 चा यूज करून आपण ह्या दोघांना 0 करतोय, लक्षात घ्या. आणि सिमिलरली C2 म्हणजे ह्या कॉलमला इथं 0 पाहिजे आणि याचा यूज करायचा आहे, तर 1 - 1 म्हणजे C2 मधून C3 मायनस करून टाकू. सो A इनवर्स इंटू आपल्याला चेंज करायचा आहे फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये. थर्ड कॉलम मध्ये कुठलाही चेंज नाही, त्याला आहे तसंच लिहून टाकू.
पहिल्या कॉलमचा चेंज करून घेऊ. पहिल्या कॉलमचे एलिमेंट्स आहेत 1 0 -2, सो 1 0 -2 आणि इकडे पहिला कॉलम आहे 1 -5 1. त्याच्यामधून आपण प्लस करायचं म्हणलं का थर्ड कॉलमला 2 ने मल्टिप्लाय करा. 0 0 2 होईल पहा 0 0 2, कारण 2 ने मल्टिप्लाय केले आपण थर्ड कॉलमला. थर्ड कॉलमला इकडे मल्टिप्लाय करा 2 ने. 2 * 1 is 2, 2 * -5 is -10, 2 * 2 is 4. So 1 plus 0 will 1, 0 plus 0 is 0, -2 plus 2 0, then 1 plus 2 is 3, -5 - 3 will -15, and last 1 plus 4 will 5. आता सेकंड कॉलमचा चेंज काय बघा, आपल्याला इथं 0 पाहिजे होता. सेकंड कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करतोय आपण. सो 0 - 0 is 0, 1 - 0 is 1, 1 - 1 is 0, then 0 - 1 is -1, then 1 - plus 5 is 6, and 0 - 2 is -2. So सेकंड कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करून आपण हे ट्रान्सफॉर्मेशन मिळवलंय. काय झालंय पहा, हा मॅट्रिक्स झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो A इन्व्हर्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वल टू आपल्याला एक मॅट्रिक्स मिळाला आहे 3 - 1 1 -15 6 -5 and 5 - 2 2, आणि मग A इन्व्हर्स इनटू I is A इन्व्हर्स, and therefore final answer सो हा राहील इनव्हर्स फॉर गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स. सो आपण एक्सरसाइज 2.2 कंप्लीट केली आहे. क्वेश्चन नंबर 6 आपण रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अशा दोन्ही मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. आन्सर दोन्ही सेम आलेले आहेत पहा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या एक्सरसाइजच्या पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. सो सी यू टिल देन, गुड बाय.